नमस्कार, मी अध्यापक निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष अगदी मनापासून स्वागत करतो। बघा, आपण मागच्या 3 भागामध्ये अक्षर, शब्द आणि वाक्य हे पाहिलेलं आहे, यांच्याविषयी असणाऱ्या संकल्पना पाहिलेल्या आहेत। आजच्या भागामध्ये आपण वर्ण ही संकल्पना पाहणार आहोत। आता वर्ण म्हणजे काय आणि त्याच्याविषयी असणाऱ्या भाषा तज्ञांच्या व्याख्या आणि त्याच्याशी निगडित असणारे दुसरे पुढचे भाग हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत। आता वर्ण म्हणजे काय बघा, आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। आपण जे तोंडावाटी मूलध्वनी काढतो त्यांना वर्ण असे म्हणतात। अक्षराची व्याख्या काय होती बघा, आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा किंवा ध्वनी चिन्हे, आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा, ध्वनी चिन्हे त्यांना आपण अक्षर म्हणत होतो। आणि वर्णाची व्याख्या काय सांगितली बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना। थोडीशी साम्य असणारी ही आहे व्याख्या आहे दोघांच्या मध्ये सुद्धा, फक्त अर्थादृष्टीत किंवा शाब्दिक वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये, तर समजून घ्या तुम्ही। वर्णाची व्याख्या काय की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। पुढची व्याख्या बघा, लेखनात चिन्हांनी निर्देशित करता येतील। लेखन जे आपण करतो ते चिन्हांनी निर्देशित म्हणजे दाखवता येतील व बोलण्यात मुखावाटे उच्चारता येतील, व बोलण्यामध्ये मुखावाटे उच्चारता येतील त्यांना ध्वनी असे, त्या ध्वनींना असे ध्वनी म्हणजेच काय, वर्ण असे म्हणतात। आता लेखनात म्हणजे काय, लेखन समजा या चिन्हांनी निर्देशित करता येतं। मी हा अ जो आहे तो चिन्हाने, अ च हे चिन्ह आहे, क च हे चिन्ह आहे, हे निर्देशित केलं मी म्हणजे वर्तवलं, दाखवलं। चिन्ह याचं क च हे चिन्ह आहे, अ च हे चिन्ह आहे, ब च हे चिन्ह आहे, हे दाखवलं। लेखनात चिन्हांनी निर्देशित करता येतील व बोलण्यात मुखावाटे उच्चारता येतील असे ध्वनी म्हणजे काय, वर्ण होय। आता पुढचं बघा, पुढचं काय सांगितले बघा, मूलध्वनींचे लिखित स्वरूप म्हणजे वर्ण होय। मूलध्वनींचे लिखित स्वरूप मी आता लिहून दाखवलं तुम्हाला। अ त्याचं लिखित स्वरूप जे मूलध्वनी आपण काढतो, अ ही एक मूलध्वनी आहे, त्याचं लिखित स्वरूप जे आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो। वर्णाचा शब्दशः अर्थ होतो, शाब्दिक दृष्ट्या जो अर्थ होतो शब्दकोशातला, वर्ण म्हणजे रंग, वर्ण म्हणजे अक्षर सुद्धा त्याचा अर्थ होतो शब्दकोशातला। किंवा ब्राह्मण, क्षत्रिय आदी जाती, 4 वर्ण व्यवस्था आहेत आपल्या धर्मामध्ये, देशामध्ये। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्ण व्यवस्था आहेत, त्यालाही वर्ण म्हणतात। व्याकरणाच्या दृष्टीने वर्ण म्हणजे रंग। आता रंग म्हणजे काय की वर्ण म्हणजे ज्यावेळेला आपण हे ध्वनी चिन्ह रंगवून ठेवतो, हा पांढरा बोर्ड आहे त्याच्यावर मी अशा रंगाने रंगवून ठेवलेलं आहे चित्र, ती रंगवून ठेवल्यामुळे नाश पावत नाही आणि म्हणून त्यांना आपण वर्ण असे म्हणतो। एखादी व्यक्ती हरवलेली असेल तर आपण म्हणतो बघा की हरवलेला आहे, वर्णाने गोरा निमगोरा आहे, त्याचं वर्णन करतो आपण, एखादा फोटो लावून चिकटवतो ठिकठिकाणी हरवलेल्या व्यक्तीचा आणि तिथं लिहिलेलं असतं वर्णाने गोरा, म्हणजे रंगाने। वर्ण म्हणजेच रंग, म्हणजेच काय की जे मूलध्वनी आहेत ते आपण रंगवून ठेवतो आणि रंगवून ठेवल्यामुळे त्या काय होत नाहीत, हवेमध्ये नष्ट होत नाहीत, नाश पावत नाहीत आणि त्या काय होतात, दीर्घकाल आपल्या स्मरणात राहतात किंवा आपल्याकडे दीर्घकाल लिखित स्वरूपात त्याला आपण त्याचं विश्लेषण करू शकतो किंवा ते साठवून ठेवू शकतो। आता काही भाषा तज्ञांच्या काही व्याख्या आहेत बघा, ह्या दादोबा असतील, मोरकेश्वर दामले असतील, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत, मपा सबनीस आणि अरविंद मंगरुळकर यांनी काही वर्णाच्या संदर्भातल्या व्याख्या सांगितलेल्या आहेत। त्या अशा, पहिले आहे ती दादोबा पांडुरंग तरखडकर, ते काय म्हणतात बघा, अ पासून द पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात। अ पासून जे क्ष ज्ञ पर्यंत जी मुळाक्षर आहेत त्यांना वर्ण असं म्हणायचं। दादोबांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। दादोबांच्या विषयी मी अतिरिक्त माहिती तुम्हाला इथे दिलेला आहे, पुढे कधी संदर्भ आला नाही आला तर तुम्हाला परीक्षेला समजा चुकून आला एखादा प्रश्न याच्यावर आधारित म्हणून त्याच्याविषयी असणारे, त्यांच्याविषयी असणारे मी काही हे दिलेले आहेत, त्यांच्याविषयी असणाऱ्या बाबी, त्यांच्याविषयी काहीतरी माहिती थोडीशी देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे। तर दादोबांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। तुम्हाला परीक्षेला विचारतात मराठी भाषेचे पाणिनी कोण, मराठी भाषेचे शिवाजी कोण, मराठी भाषेचे जॉन्सन कोण, असे विचारतात। हे सगळं तुम्हाला यामध्ये सांगणार आहे मी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दादोबांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांना पाणिनीची उपमा दिली। आता पाणिनीची उपमा देण्याचं कारण काय, पाणी पहिली वेलांटी बघा, पाणी पहिली वेलांटी म्हणजे हात आणि दुसरी वेलांटी म्हणजे जल, पाणी काही ठिकाणी लिहिलेलं असतं बघा, पाणी जपून वापरा आणि पहिली वेलांटी दिलेली असते, मग ते योग्य आहे का, नाही, दुसरी वेलांटी पाहिजे। जर जल असेल
जल लिहायचं असेल तुम्हाला तर दुसरी वेलांटी लिहावी लागेल. आणि पाणी, या पाणीचा पहिली वेलांटीचा अर्थ काय होतो? हात. पाणी ग्रहण म्हणजे शुभविवाह, वाङ्मय विवाह, दोनाचे 4 हात होणे, तिथं पहिली वेलांटी असते बघा. तिथं दुसरी वेलांटी लिहून चालणार नाही. तर ठीक आहे, मराठी भाषेचे पाणिनी. मग पाणिनी अशी उपमा किंवा अशी उपाधी लोकहितवादींनी दादोबा पांडुरंग तरखडकरांना का दिली? तर त्याचं थोडंसं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. पाणिनीबद्दल अनेक दंतकथा वगैरे आहेत, खूप काही कथा पाणिनीच्या, मी तर खूप कथा त्याच्याविषयी ऐकलेल्या आहेत. पाणिनी हा कोण होता? गोत्रवंश होता की मनुष्यवंश होता? म्हणजेच गोत्रनाम होतं की मनुष्यनाम होतं? याबद्दलची अशंकताच आहे. पण माझ्या जे वाचनात आलेलं आहे, मला जे काही ऐकिवात माझ्या आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पाणिनी हा चंद्रगुप्त मौर्य नावाच्या राजाच्या राजसत्तेच्या काळामध्ये एक संस्कृत व्याकरणकार होता, महान प्रकांड पंडित होता. लहानपणी मात्र तो अतिशय ढ होता. गुरुकुल पद्धत असायची पूर्वी बघा, आश्रमामध्ये किंवा एखाद्या जंगलामध्ये किंवा झोपडीमध्ये ते सगळं शिक्षण चालायचं त्यावेळेला. एक दिवशी पाणिनीला गुरुजींनी एवढं मारलं ना, प्रचंड मारलं गुरुजींनी. त्यावेळेला कठोर शासन पद्धती असायची, आता कठोर शासन पद्धती नाही. आता लहान बाळांना आपण डोळे जरी वोटारले ना तरी सुद्धा आपल्याला शिक्षा होते, गुरुजनांना शिक्षा होते, पण मुलांना शिक्षा होत नाही. आम्हाला प्रशिक्षणाच्या वेळेला सांगितलं की मुलांना तुम्ही ज्या वेळेला शाळेत जाल शिकवायला त्यावेळेला डोळे सुद्धा वटारायचे नाही, तुझ्या आईला बोलवून घेऊन ये, तुझ्या वडिलांना बोलवून घेऊन ये, असं सुद्धा म्हणायचं नाही. म्हणजे आता सगळे नियम शिथिल झाले, त्यावेळेला तसं नसायचं. मुलग्याला मरेपर्यंत मारलं तरी आई वडील काही विचारायचे नाही. त्यावेळेला एक दिवस मात्र या पाणिनीच्या संदर्भात अशीच घटना घडली. पाणिनीला गुरुजीने खूप मारलं, प्रचंड मारलं, आणि वर्गाच्या बाहेर, हो माझ्या वर्गात कधीच परत, आश्रमात कधीच येऊ नको, गुरुकुलात कधीच परत येऊ नको असं म्हटल्याबरोबर इतर मुलांच्या समोर पाणिनीचा अपमान झाला. खूप मारलं होतं पाणिनीला त्या गुरुजींनी. पाणिनी रागानं फणफणायला लागला, संतापला आणि वर्गातून पळत सुटला, तडक पळत सुटला. जिकडे दिशा मिळेल तिकडे पळत सुटला. त्याला तहान लागली, भूक लागली, कुठे पाणी मिळतंय का, सैरावैरा धावताना पाणी मिळतंय का बघायला लागला. एका गावाच्या शेजारी त्याला हापसायचा बोर दिसला आणि इथं हापसून तरी पाणी पिऊया म्हणून तो पाणी प्यायला गेला. बोर हापसता हापसता त्याच्या असं एक निदर्शनास आलं. माठ ठेवून घागर ठेवून त्या बोरच्या खाली असणारा जो खडक होता तो काय झाला होता, त्या खडकाला गोलाकार आकार प्राप्त झाला होता. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, जर माठ ठेवून घागर ठेवून या दगडाला, या खडकाला जर विशिष्ट आकार प्राप्त होत असेल, मी तर हाडामासाचा गोळा आहे, माणूस आहे जिता जागता, तर माझ्यामध्ये का बदल होऊ नये? गुरुजी एवढं पोटतिडकीने सांगतायत, एवढं तळमळीने शिकवतायत, आणि माझ्यामध्ये का बदल होऊ नये? तो तडक तिथनं पळत आला, पळत सुटला. परत तो आश्रमाकडे आला आणि गुरुजींचं पाय धरलं. गुरुजीला म्हणाला, गुरुजी मला माफ करा, मी इथून पुढे कुठलीही चूक करणार नाही, मला पुन्हा आज्ञा द्या, पुन्हा शिकवा मला, मी एक दिवस मोठा माणूस होईन, मी सिद्ध होईन, मी आता स्वतःला सिद्ध करणार आहे. गुरुजी म्हणले, ठीक आहे, आता आलायस, माफी मागितलीस तर ठीक आहे, पण एक कर, यत्न निश्चय करून तू पाऊल चढते ठेव, यत्न निश्चय करून तू पाऊल चढते ठेव, मग शिखरावर पोहोचल्यावर तुला लोक म्हणतील देव, मग शिखरावर पोहोचल्यावर तुला लोक म्हणतील देव. असं करणार असतील तरच तू इथं आश्रमात प्रवेश घे. आणि खरंच गुरुची आज्ञा, गुरुजींनी सांगितलेला तो उपदेश, चारोळीच्या स्वरूपातला उपदेश मात्र पाणिनीने पाळला, आणि खरंच पाणिनी हा प्रकांड पंडित झाला. संस्कृत व्याकरणातला एक निष्णात व्याकरणकार म्हणून पाणिनीची गणती झाली. त्याला लोक खरंच देव मानू लागले. पाणिनीने अष्टाध्यायी नावाचा एक महान ग्रंथ लिहिलेला आहे. आता या पाणिनीची उपमा दादोबा पांडुरंग तरखडकरांना का देण्यात आली, मग लोकहितवादींनी का दिली? कारण पाणिनी हा संस्कृत मधला पहिला व्याकरणकार होता, आणि आपल्या मराठीतला पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठीतलं पहिलं व्याकरणाचं पुस्तक 1805 साली द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे इंग्रजी अधिकाऱ्याने विल्यम कॅरेने लिहिण्याचं काम केलं होतं. आणि त्या इंग्रजी माध्यमातलं पुस्तक, इंग्रजी अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक जे होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, त्याचं रूपांतरित करण्याचं काम 1836 ला दादोबा पांडुरंग तरखडकरांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून केलेलं आहे. म्हणजे मराठी भाषेत असणारं पहिलं व्याकरणाचं पुस्तक दादोबांनी लिहिलं. म्हणून लोकहितवादींनी पाणिनीची उपमा, पाणिनी हा सुद्धा संस्कृत, राजभाषा संस्कृतचा पहिला व्याकरणकार, आणि राजभाषा मराठीचा पहिला व्याकरणकार कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर, म्हणून त्यांना त्यांची उपमा देण्यात आलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचा 1836 ला काय लिहिलेलं आहे, महान ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचं टोपण नाव आहे एक जगतवासी आर्य किंवा राव बहादूर. आता राव बहादूर हे इतिहासाशी निगडीत आहे.
भिल्लांचा उठाव वगैरे केला, त्या संदर्भात त्यांना हे देण्यात आले, राव बहादूर ही इंग्रजांनी पदवी दिली बघा. एक जगतवासी आर्य हे दुसरं मराठीतलं टोपण नाव आहे त्यांचं, आणि राव बहादूर असे दोन टोपण नाव आहेत त्यांची. त्यांचं दुसरं पुस्तक आहे मराठीचे लघु व्याकरण. इथं मी स्टार केलेलं आहे बघा, कारण मराठीचे लघु व्याकरण आणि संस्कृतचे लघु व्याकरण यात फरक आहे. तुम्हाला परीक्षेला विचारलं संस्कृतचे लघु व्याकरण कोणी लिहिलं, तर तुम्ही दादोबा लिहायचं नाही. संस्कृतचे लघु व्याकरण हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं दादोबा पांडुरंग तरखडकरांचं झालं. त्याने म्हणतायत की अ पासून ज्ञ पर्यंत मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. दुसरा आहे मोरोकेशव दामले यांनी हा जो शास्त्रीय मराठी व्याकरणाचा महान ग्रंथ लिहिलेला आहे, जो ग्रंथराज म्हणून ओळखला जातो. तसं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे जे पुस्तक आहे ते सर्व पुस्तकांची व्याकरणाच्या मराठी भाषेतील व्याकरणाचे सर्व पुस्तकांची गंगोत्री म्हणून ओळखले जाते. आणि शास्त्रीय मराठी व्याकरण हा 1911चा जो ग्रंथ आहे मोरोकेशव दामलेंनी लिहिलेला, तो सर्व मराठी भाषेतील व्याकरणाच्या सर्व पुस्तकांचा ग्रंथराज, ग्रंथांचा राजा, व्याकरणाच्या व्याकरणी ग्रंथांचा राजा मानले जाते. शास्त्रीय मराठी व्याकरण शास्त्रोक्त पद्धतीने लिहिलेलं व्याकरण यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मोरोकेशव दामल्यांची व्याख्या काय बघा. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपण जे मुखावाटे हे सेमच आहे इथं. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना, जे मूलध्वनी असतात ते वर्ण, त्यालाच वर्ण असे म्हणायचं. आता तिसरी व्याख्या आहे बघा. मोरोकेशव दामले यांचं योगदान आपल्या मराठी व्याकरणामध्ये अतिशय बहुमोलाचं आहे. हळूहळू तुम्हाला पुढे पुढे जाणवेल ते सगळ्या गोष्टी. यांनी संयुक्त स्वरांची निर्मिती केलेली आहे. संयुक्त स्वरांची यांनी निर्मिती केली, तर मपा सबनीस आणि संयुक्त व्यंजनांची निर्मिती केलेली आहे. यात फरक आहे, लक्षात घ्या. हळूहळू मी पुढे तुम्हाला आणखी सांगेनच ते. आता पुढे बघा कृष्णशास्त्री चिपळूणकर. आता कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी जी व्याख्या दिली आहे ती पाहूया आपण. कंठ, टाळू इत्यादी अवयवांपासून जे मूलध्वनी उच्चारले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात. मुखामध्ये, मुखविवरामध्ये आपल्या कंठ, टाळू, वस्च नावाचा एक प्रकार असतो, दंत असतो, ओष्ठ असतात, मूर्धा असते, कठोर तालू, मृदू तालू असते. या सगळ्या अवयवांपासून जे मूलध्वनी उच्चारले जातात, वर्णांची उच्चारस्थाने नावाचा प्रकार तुम्हाला पुढे आहे. ते सुद्धा मी अत्यंत बारकाईने तुम्हाला अगदी सखोलतेने शिकवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. कंठ, टाळू इत्यादी अवयवापासून जे मूलध्वनी उच्चारले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात म्हटलेल्या बघा. कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात. आता हे जॉन्सन त्याला कुणी म्हटलं, तर कृष्णाजी गोविंद ओक नावाचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी या कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हटलेलं आहे. आता मराठी भाषेचे जॉन्सन म्हणण्यामागचं कारण काय, तर सॅम्युअल जॉन्सन हा इंग्लंडचा एक महान लेखक होता, महान भाषाशास्त्रज्ञ होता, महान निबंधकार होता, व्याकरणकार होता, समीक्षक होता, कवी होता. लिचफिल्ड नावाच्या शहरामध्ये तो राहत होता. आणि इंग्रजांच्या देशामध्ये, ब्रिटिशांच्या देशामध्ये, इंग्लंडमध्ये त्यानं व्याकरणाच्या दृष्टीने त्या भाषेमध्ये व्याकरणाचा जो भाग आहे, व्याकरणिक रचना जी आहे ती दृढ करण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते सॅम्युअल जॉन्सनने केलं. आणि मराठीमध्ये आपल्या देशातील मराठी भाषेमधील जे व्याकरणिक भाग, व्याकरणाच्या स्वरूपातला जो निबंधाच्या स्वरूपातला जो भाग आहे तो दृढ करण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं पुस्तकातलं पहिलंच नाव आहे बघा, मराठी व्याकरणातील निबंध. 1893 त्यांनी लिहिलेलं आहे. निबंध हे जे तुम्हाला राज्यसेवेला निबंध नावाचा एक प्रकार आहे, आपल्याला 25 मार्काला आहे. अनिवार्य मराठीमध्ये तो भाग येतो. निबंध लेखन, निबंध लिहून घेतला जातो तुमच्याकडून 25 मार्काला. तर ते निबंध दृढ करण्याचे किंवा निबंध ही जी रचना आहे ती संवर्धित करण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं, ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश शासनाच्या याच्यामध्ये, ब्रिटिश भाषेमध्ये तर सॅम्युअल जॉन्सनने केलं. आणि मराठीमध्ये या कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलं. म्हणून मराठी व्याकरणातील निबंध, म्हणून मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून या कृष्णशास्त्री चिपळूणकरांना उपमा दिली जाते किंवा उपाधी दिली जाते. त्यांचं टोपण नाव आहे बृहस्पती. या कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे गुरुजी होते मोरशास्त्री साठे. तिथं लिहिलेलं आहे बघा, मोरशास्त्री साठे नावाचे गुरुजी होते कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे. त्यांनी त्यांना हे बृहस्पती नावाचं टोपण नाव त्यांना ठेवलं. बृहस्पती असे ते म्हणायचे की वक्तृत्वात किंवा बोलण्यात अतिशय निपुण असणारा व्यक्ती होता कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्याचं जे वाक्प्रचार किंवा काय म्हणतात त्याला, वक्तृत्व जे होतं ते अतिशय निष्णात होतं वक्तृत्व.
आणि म्हणून त्यांना बृहस्पती, बोलण्यात किंवा वक्तृत्वात जो श्रेष्ठ आहे त्याला बृहस्पती असं म्हणायचं. म्हणून त्यांनी मोहरशास्त्रीसाठी आणि त्यांना बृहस्पती असं म्हटलेलं आहे. त्यांची पुस्तक आहेत मराठी व्याकरणातील निबंध 1893 साली लिहिलेला, आणि दुसरा आहे संस्कृतचे लघु व्याकरण. मराठीचे लघु व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर, संस्कृतचे लघु व्याकरण कृष्णशास्त्री चिपळूणकर. जरासा फरक आहे, थोडंसं समजून घ्या. आता महादेव पांडुरंग सबनीस हे दुसरे भाषाशास्त्रज्ञ चौथे आहेत बघा. त्यांनी काय म्हटलेलं बघा. महादेव पांडुरंग सबनीस यांचं मराठी भाषेतील उच्चतर व्याकरण नावाचं एक ग्रंथ आहे. तर त्यामध्ये त्यांनी ही व्याख्या वर्तवलेली आहे. भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. क्ष आणि ज्ञ या संयुक्त स्वरांची निर्मिती यांनी केलेली आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवण्यासाठी आणखी पुन्हा सांगतोय बघा. ते काय म्हणतात बघा, भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण. भाषेतील शब्दांमध्ये जे मूलभूत ध्वनी असतात, राम मध्ये मूलभूत ध्वनी रा, म, र अधिक आ, म अधिक अ, हे जे मूलभूत ध्वनी आहेत त्यांना वर्ण असं म्हणायचं. आता अरविंद मांगुळकर यांनी इंग्रजीतून आलेले दोन जे ä आणि अ आहेत त्यांना मराठीमध्ये स्थान देण्याचं काम या अरविंद मंगरुळकरांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि यांनी मराठीमध्ये क्ष आणि ज्ञला मराठीमध्ये स्थान देण्याचं काम या संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांना मप्पा सबनीसांनी मराठीमध्ये स्थान दिलं, आणि ä आणि अ या इंग्रजी नव्या स्वरांना काय केलेलं आहे, अरविंद मंगरुळकरांनी स्थान दिलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत्यावयव म्हणजे वर्ण होय. शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत्यावयव म्हणजे बघा, शब्द ज्या ध्वनींनी शब्द बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत्यावयव म्हणजे जर आपण फोड केली त्या शब्दामध्ये, राम मगाशी सांगितले बघा, र अधिक आ अधिक म अधिक अ, हे जे अंत्यावयव म्हणजे फोड केल्यानंतर जे अवयव पडतात त्यालाच काय म्हणायचं, वर्ण असे म्हणायचं. त्या कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे एक चिरंजीव आहेत, थोरले चिरंजीव, त्यांचंही मराठीमध्ये योगदान आहे. ते पुढे तुम्हाला संदर्भ येईल नाही येईल म्हणून मी तुम्हाला सांगून जातो. यांचे एक चिरंजीव आहे, थोरले चिरंजीव विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेमध्ये त्यांचंही फार मोठं योगदान आहे. त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात किंवा आधुनिक गद्याचे जनक असे म्हणतात. आता विष्णू शास्त्री चिपळूणकरांना, कृष्णशास्त्री चिपळूणकरांना नव्हे, यांच्या मुलग्याला, थोरल्या मुलग्याला विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणण्याचं कारण काय? शिवाजी महाराजांची उपमा या विष्णू शास्त्री चिपळूणकरांना देण्याचं कारण काय? तर तेही तुम्हाला सांगून जातो मी. शिवाजी महाराजांच्या राज्यसत्तेच्या काळामध्ये यावनी शब्दांचा फार मोठा वापर व्हायचा. यावनी शब्द कोणते? फारसी, अरबी, तुर्की या शब्दांचा वापर जास्तीत जास्त फारसी आणि अरबी. तर या शब्दांचा वापर काय व्हायचा, त्यांच्या राज्यसत्तेच्या काळामध्ये व्हायचा. एका शब्दाचे त्या प्रांतातील, आता शिवाजी महाराजांच्या राज्यसत्तेच्या काळामध्ये अनेक प्रांतातील लोक होती, 18 पगड जातीची लोक होती. एखाद्या शब्दाला काही प्रांतामध्ये वेगळा अर्थ असायचा तर एखाद्या शब्दाला काही प्रांतामध्ये वेगळा अर्थ असायचा. आता कडू हे आपल्या इकडं किंवा आमच्या इकडं कोल्हापूर म्हणा किंवा इतर या देशामध्ये किंवा इकडे कडू या हा एक विशेषण म्हणून मानलं जाते. व्याकरणामध्ये सुद्धा कडू हे विशेषण मानले जाते. पण एका प्रभागामध्ये कडू या विशेषणाला दुसऱ्या बापाचा, आपण सहज बोलून जातो बघा कधी कधी की तू खूप कडू आहेस, हा लय कडू आहे, याच्या नादाला लागू नये, तर हे सहज आपण बोलून जातो. पण काही भागामध्ये असे काही शब्द आपण तिथं जाऊन जर उच्चारले तर तिथं त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तर असंच झालं एकदा राज्यसत्तेच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या. मावळ्या मावळ्यांमध्ये वाद लागायला लागले. तो काय म्हणतोय त्याला कळेना, हे काय म्हणतात त्याला कळेना, एका शब्दानं वादन निर्माण व्हायला लागले. अगदी विकोपाला जायला लागले. भांडण तंटा जो होता तो, शाब्दिक वाद जे होते ते विकोपाला जायला लागले. ही वार्ता शिवाजी महाराजांच्या कानावर गेली आणि शिवाजी महाराजांनी एक समिती नेमली. रघुनाथ पंडित हनुमंते आणि धुंदीराज व्यास या तज्ञांच्या करवी राज्य व्यवहार कोश नावाचा एक कोश तयार करून घेतला. त्या शब्दाला उचित अर्थ तोच, म्हणजे यावनी शब्दांना प्रतिशब्द संस्कृत शब्द किंवा मराठी शब्द अशा पद्धतीचे आहेत असा कोश तयार करून घेतला त्यांच्या राज्यसत्तेच्या काळामध्ये. आणि तिथून पुढं राज्य व्यवहार कोश नावाचा कोश प्रसिद्ध झाला आणि या शब्दाला हाच शब्द प्रचलित करायचा असं शिवाजी महाराजांनी सांगितलं. म्हणजे मराठी भाषेचं पहिलं शुद्धीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आपल्या राजाने केलेलं आहे, शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. 1675 ते 65 ते 75च्या दरम्यान. म्हणजे मराठी भाषेचं पहिलं शुद्धीकरण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि मराठी भाषेचं जसं पहिलं शुद्धीकरण करण्याचं काम जे शिवाजी महाराजांनी केलं, तसंच आधुनिक काळामध्ये मराठी भाषेचं शुद्धीकरण करण्याचं काम विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी केलेलं आहे, यांच्या मुलाने केलेलं आहे. म्हणून
मराठी भाषेचे शिवाजी महाराजांची उपमा कुणाला दिली जाते? या कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मुलाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांना दिली जाते. बाळांनो, मी तुम्हाला आणखी एक वर्तवण्यात येतं, थोडस विषयांतर होते, माफ करा. आणखी एक वर्तवणूक तुम्हाला सुचवायचं होतं की शिवाजी हा शब्द एकेरी उल्लेख केला जातो असं काहींचं मत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, काही ठिकाणी नुसतं शिवाजी म्हटलं तर काही जणांना राग येतो. तर मला सांगावयाचं आहे की बाळांनो, शिवाजी हा शब्द आदरयुक्त आहे, आदरार्थी बहुवचनी आहे. जी, राव, पंत, साहेब अशा सारखे शब्द जर एखाद्या शब्दाच्या मागे लावले तर ते आदरार्थी बहुवचनी होतात. शिवा या नावावरून, संभा या नावावरून शिवा, संभा, भिका यांना जी प्रत्यय लावला की ते आदरार्थी होतात. त्यामुळं शिवाजी महाराज म्हटलं नाही म्हणून कुणाला दोषी ठरवता येत नाही. आता परवा कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीला छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी म्हणून नामकरण करा असं वादन हे चाललं होतं, चळवळ निर्माण झाली होती. तर जर तसं झालं असतं तर मग ते तसं झालं नाही. जर तसं झालं असतं तर SNDT सारखं झालं असतं. शॉर्ट मध्ये मग त्या विद्यापीठाला सगळे आता शॉर्ट फॉर्म मध्ये सगळे बोलत असतात बघा, पूर्ण नाव कोणी कोणाचं घेतच नाही. मग म्हणून ते SNDT सारखं शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर असं नामकरण करण्यात आलं नाही, लक्षात ठेवा. तर शिवाजी हा आदरयुक्त शब्द आहे. आपल्या व्याकरणामध्ये लिंग नावाचा प्रकार आहे, वचन नावाचा प्रकार आहे. त्या वचनामध्ये आहे एकच व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला जर रावजी पंत त्याच्या नावाच्या नंतर प्रत्यय घटित शब्द जर लावला, आपण रावजी पंत साहेब असे लावलं तर तो आदरयुक्त शब्द होऊन जातो. त्यामुळं लक्षात घ्या, हृदयपूर्वक सांगतो की शिवाजी असं कोणी म्हणत असेल तर ते वाईट वाटून घेऊ नका. तो शिवाजी हा आदरयुक्त शब्द आहे. पांडुरंग नाव असते, पांडुरंगराव. भिकाजी, एखाद्याचं असं तुकाराम नाव असतंय, किंवा एखाद्याचं रमेश नाव असतंय तर रमेश राव म्हटलं की तो आदरार्थी बहुवचनी झाला. नुसतं रमेश एकेरी, रमेशजी आदरार्थी झालं. उमेशजी, उमेशराव, सचिनराव, भीमराव आदरार्थी. नुसतं भीमा एकेरी, सचिन एकेरी, रमेश एकेरी, राम एकेरी, रामराव आदरार्थी बहुवचन, लक्षात घ्या. त्यामुळं शिवाजी असं म्हटलं तर ते काही वावगं ठरत नाही. शिवाजी हे आदरयुक्त नाम आहे, आदरार्थी बहुवचनी नाव आहे. तर लक्षात आलं असेल तुमच्या की मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांना का म्हणतात, कारण शिवाजी महाराजांची उपमा त्यांना का देतात हे तुम्हाला मी सांगितलं बघा. अधिक माहिती विषयांतर झालं, थोडंसं माफ करा. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूया. कृष्णशास्त्री चिपळूणकरांना काय म्हटलं, उपाधी काय दिली, मराठी भाषेचे जॉन्सन का म्हणतात ते दिलेलं आहे. त्यांना काय म्हटलं तेही सांगितलेलं आहे बघा मी. आता मपा सबनीसांची ही अशा प्रकारची व्याख्या आहे, भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी हे सांगितलं बघा मी. अरविंद मंगरुळकरांची जी व्याख्या आहे ती काय म्हणतात तेही मी सांगितलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे बघा, हे झालं सगळं या वर्णाच्या संदर्भातलं. अतिरिक्त माहिती जी आहे ती मी आता पुन्हा इथं सांगतोय. मूलध्वनी आणि वर्ण यांच्यातील फरक सांगतोय. आता मूलध्वनी आणि वर्ण यांच्यात काय फरक असतो बघा. ज्या ध्वनींचे अधिक विभाजन होऊ शकत नाही त्यांना वर्ण असे म्हणतात. काय म्हटलेलं बघा, ज्या ध्वनींचे अधिक विभाजन होऊ शकत नाही त्यांना वर्ण असे म्हणतात. मी तुम्हाला थोडस इथं समजावून सांगतो काय वर्ण म्हणजे काय, म्हणजे विभाजन होऊ शकत नाही म्हणजे काय ते तुम्हाला इथं मी समजावून सांगतो बघा. आता विभाजन होऊ शकत नाही, समजा मी असं म्हटलं की राम गावाला जातो, ही वाक्य आहे बघा. आता याचं विभाजन करायचं आपल्याला. राम स्वल्पविराम गावाला स्वल्पविराम जातो स्वल्पविराम. तर हे काय झाली, शब्द झाली, विभाजन केलं. आता परत याचं विभाजन करायचं आपल्याला. रा म गा वा ला जा तो, ही काय झाली, यांना अक्षर म्हणायची किंवा ध्वनी चिन्ह. आता परत याची फोड करायची आपल्याला. र अधिक आ, याची फोड केली बघा. याची फोड म अधिक अ, गची ग अधिक आ, वाची व अधिक आ, ल अधिक आ, राम गावाला जातो अधिक आ, ज अधिक आ आणि त अधिक ओझेवाला ओ. यांना काय म्हणायचं, मूलध्वनी.
मूलध्वनी, यांना काय म्हणायचं? मूलध्वनी किंवा वर्ण असं म्हणायचं. काय म्हणायचं? मूलध्वनी किंवा वर्ण असं म्हणायचं. मूलध्वनी किंवा वर्ण असं म्हणायचं. आता याच्यानंतर आणखी विभाजन होतंय का बघा? नाही होत. म्हणजे ज्या ध्वनींचे अधिक विभाजन होऊ शकत नाही त्यांना काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. पुढचं बघा. आता वर्णामध्ये ध्वनीची प्रतीके म्हणून जे लेखाकार वापरले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात. ध्वनीचे जे प्रतीक आहेत, लेखाकार म्हणजे आपण जे लिहितो त्यांना वर्ण असं म्हणायचं. पुढचं बघा. पुढचा फरक. मूलध्वनी केवळ उच्चारक्षम व श्राव्य असतात. मूलध्वनी ह्या केवळ उच्चारक्षम असतात आणि ऐकायला फक्त मिळतात, श्राव्य असतात. वर्ण हे ध्वनीची प्रतीके असतात. तर वर्ण हे काय असतात? ध्वनी जे असतात त्यांची प्रतीके. म्हणजे आपण प्रतीक म्हणजे काय? चिन्ह. आपण ते काय करतो? चिन्हांकित करून ठेवतो. असं चिन्हांकित करून ठेवतो. प्रतीक म्हणजे चिन्ह. कच हे आहे ही ध्वनी झाली मूलध्वनी. पुढचे बघा. मूलध्वनी हे अमूर्त स्वरूपाचे असतात. अमूर्त म्हणजे काय? दिसत नाही. मूलध्वनी आपण जो ध्वनी बाहेर काढतो ते दिसत नाही. तर वर्ण हे मूर्त स्वरूपात आहेत. आता हे मूर्त स्वरूपात म्हणजे प्रत्यक्षात दिसतात. हे बघा, प्रत्यक्षात दिसतंय, मूर्त स्वरूपाचे असतात. मूलध्वनी जिवंत, प्रवाही व परिवर्तनशील किंवा बदलणारे असतात. मूलध्वनी जिवंत, प्रवाही म्हणजे आपण मुखातून फुफ्फुसातून ध्वनी बाहेर काढतो, जिवंत मध्ये. प्रवाही किंवा परिवर्तनशील असतात. आता परिवर्तनशील असतात, बदलणारे असतात म्हणजे काय? की मराठीमध्ये तुम्हाला पुढे भाग आहे तो अ या स्वराचे 3 उच्चार आहेत. अ या स्वराचे 3 उच्चार आहेत मराठीमध्ये. म्हणजे शब्द बदलला की त्याचा अर्थही बदलतो तिथे आणि ध्वनीही बदलतो. म्हणून प्रवाहीपणा किंवा परिवर्तनशील पुढे मी तुम्हाला आणखी ते सांगेनच कसे आहेत ते. जिवंत, प्रवाही किंवा परिवर्तनशील किंवा बदलणारे असतात असं म्हटलेलं आहे. आणि वर्णाच्या बाबतीत काय सांगितलेलं बघा. वर्ण स्थिर, काहीसे कृत्रिम व बद्ध असतात. वर्ण जे असतात ते काहीसे स्थिर असतात, ते बदलत नाहीत. एकदा रंगाने रंगवून ठेवले की ते बदलत नाहीत. कृत्रिम म्हणजे काय? मानव निर्मित, ते मनुष्याने निर्मित केलेलं, मी रंगाने रंगवून ठेवलं म्हणून. आणि बद्ध म्हणजे पूर्ण किंवा पुरा. लिहिलेला आहे बघा. पुरा हा मराठी शब्द आहे. पुढे आघात असेल तर पहिला उकार. पूर्ण हा संस्कृत शब्द आहे. त्या पुढे रफार असेल, रफाराच्या अलीकडील अक्षर दीर्घ असतं. हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे शुद्ध लेखनाच्या प्रकरणामध्ये. वर्ण स्थिर, काहीसे कृत्रिम व बद्ध असतात म्हणून म्हणलेलं आहे. कृत्रिमपणे किंवा मानव निर्मितपणे आपण ते वर्ण काय करतो? लिखित स्वरूपात करून ठेवतो. आता पुढे आणि काय सांगितलेलं बघा. मूलध्वनींच्या एकत्रीकरणातून ध्वनी बनतात. आता मूलध्वनींच्या एकत्रीकरणातून ध्वनी कसे बनतात तेही सांगतो बघा मी. इथं मूलध्वनी घ्या, मूलध्वनी, आणि इथं ध्वनी घ्या. मी 2-3 ध्वनी घेतो बघा. ये, जा, खा. आता याच्या मूलध्वनी काय? य अधिक एडका ए. एडका म्हणजे एक मात्रा. ज अधिक आ. ख अधिक आ, खा. ह्या झाल्या मूलध्वनी झाले. ह्यांचं एकत्रीकरण केलं आपण. त्यांना एकत्र केलं. ए, जा, खा यांना एकत्र केल्यामुळे काय झालं? त्या ध्वनी निर्माण झाल्या म्हणून म्हटलेलं आहे. मूलध्वनींच्या एकत्रीकरणातूनच ध्वनी बनतात असं म्हटलेलं आहे. ध्वनींनाच स्वर असे म्हणतात. स्वर म्हणजे आवाज. आपण जे ध्वनी काढतो त्यांना स्वर असे म्हणायचं. ध्वनी हा भाषेतील मूलभूत घटक असतो. ध्वनी हा भाषेतील मूलभूत घटक असतो. वाक्याचे मूलभूत घटक, शब्दाचे मूलभूत घटक, अक्षराचे मूलभूत घटक आपण पाहिलेले आहे. तसंच भाषेचा ध्वनी नसेल तर भाषा आपल्याला निर्माण करता येत नाही. भाषेचा मूलभूत घटक हा ध्वनी असतो. कोणतीही भाषा ध्वन्यात्मक असते. म्हणजे कोणत्याही भाषेत ध्वनी असायला पाहिजे. त्या ध्वनीनुरूप ती भाषा बनत असते म्हणून तिथं म्हटलेलं आहे. मूलध्वनीतील रेखात्मक चित्र म्हणजे लिपीतील वर्ण होय. मूलध्वनीतील रेखात्मक चित्र म्हणजे रेखाटन केलेलं, हे जे मी रेखाटन केलेलं आहे ते चित्र स्वरूपात दिसतंय तुम्हाला. ते चित्र म्हणजे लिपी लिहून ठेवलं. लिप म्हणजे लिंपणे या संस्कृत धातूपासून लिपी तयार झाली. लिपीतील वर्ण होय असं म्हटलेलं आहे. अर्थात मूलध्वनी लिपीबद्ध झाली. मूलध्वनी जे आहेत, आपण जे मूलभूत ध्वनी जो काढतो ती लिपीबद्ध झालं, लिपीने रंगवून ठेवलं किंवा लिहून ठेवलं, ती बद्ध झाली की त्यांना वर्ण असं ही संज्ञा प्राप्त होते. आता इथं हा भाग संपतो बघा. वर्ण हा एवढं अगदी सखोलतेने सांगण्याचं कारण तुम्हाला पुढे भविष्यामध्ये समजा याच्यातला चुकून भाग जर आला याच्याविषयी तर ह्या माहिती नसतात. या काही गोष्टी तुम्हाला बाजारातून पुस्तकात जे मिळतात त्या पुस्तकातून तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीत. तर ते अतिरिक्त भाग मी तुम्हाला देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पहा, इतरांना पाठवा.
आणि काही समजलं नसेल, यातला काही भाग तुम्हाला आणखी ही वाटत असेल, कमतरता वाटत असेल, तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळून तुमच्याकडे काही माहिती असेल अतिरिक्त तर तेही कळवा. काही शंका असतील तर त्याही कमेंट करा, किंवा इथं स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय त्या नंबरवर जरी टेक्स्ट मेसेज जरी केला, वैयक्तिक मेसेज, फोन जरी केला तरी चालेल. तर पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला पुढचा व्हिडिओ सुद्धा त्याचं नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि इतरांपर्यंत पाठवून आम्हाला उपकृत करा. धन्यवाद.